नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. माझा विशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. उद्या आनंद चतुर्दशी आहे आणि गणपती विसर्जनाची मिरवणूक राज्यभरात सगळीकडे रंगेल. लेझिम पथकं असतील, ढोल ताशे वाजतील, अनेक तास मिरवणुकींच्या रांगांचे गेल्या अनेक वर्षांचे विक्रम सारे मोडीत निघतील. हा रंगारंग कार्यक्रम असेल. रथ, त्यावरचे देखावे डोळ्याची पारणं फेडतील. पण रात्रभर नाचून दुसऱ्या दिवशी घरी जाऊन झोप वगैरे सगळी पूर्ण करून जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा मुंबईच्या चौपाट्यांवर याल किंवा पुण्यामध्ये जाऊन मुठेच्या नदीपात्रात जाल किंवा इतर कोणत्याही गावच्या तलावागाठी जाल, तेव्हा तुमचे डोळे खाडकन उघडतील किंवा डोळे कदाचित तुमचे फिरतील सुद्धा. तुम्हाला राग येईल, उद्विग्न व्हाल, चिडाल तुम्ही, कदाचित तुमच्या श्रद्धेला धक्का बसेल. पण या सगळ्याला तुम्ही जबाबदार असाल, किंबहुना आपण सगळे जबाबदार असू. त्या किनाऱ्यावर, नदीपात्रांमध्ये, तलावाकाठी गणेशाच्या मूर्ती ज्या स्वरूपात आपल्याला दिसतील, तुटल्या फुटल्या अवस्थेत त्या असतील, त्या पाहून कोणी असं म्हणणार नाही की ज्या समाजात आपण राहतोय तो समाज सश्रद्ध आहे आणि गणपती ही इथली देवता आहे. यावर इतकी वर्ष चर्चा झालेली आहे, तरी सुद्धा आजही गणेशोत्सवातल्या 80% मूर्ती या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असतात. ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस मानवी शरीराला किती धोकादायक आहे, वर्षानुवर्ष त्यांचं पाण्यामध्ये विघटन होऊ शकत नाही. देशातल्या काही राज्यांमध्ये त्याच्यावर बंदी घातलेली मूर्ती करण्यासाठी हे सगळं आपल्याला माहिती, आणि तरी सुद्धा आपल्याकडे गणेश मूर्तींसाठी पीओपीचा सर्रास वापर होतोय. एका प्रकारे गणेश मूर्तींच्या विटंबनाला ते कारणीभूत ठरत आहे. त्याच मूर्ती परत काही लोक हट्टानी मग समुद्रातच, नदीतच किंवा तलावातच टाकतात. कृत्रिम तलावात जाऊन तिथे टाका, थोडी प्रगल्भता दाखवा असं म्हणतं तर ते ऐकत नाहीत. सांगायला गेलं तर म्हणतात की धर्मशास्त्र वगैरे आड येतं. गणपती ही बुद्धीची देवता आहे. टाळ्यावर असलेली कोणाचीही बुद्धी निसर्गाला हानी पोहोचवू देणार नाही, हे तर नक्की आहे. मग तरीही गणेश विसर्जन पूर्णपणे आपण आजही पर्यावरणपूरक का करू शकत नाही आहोत? आणि याच विषयावर आपली आज चर्चा आहे. आणि आपल्यावर या विषयावर बोलण्यासाठी आहेत प्रसिद्ध मूर्तिकार मुंबईचे विजय खातू माझ्यासोबत आहेत. त्यासोबतच शाडूचे मूर्तिकार आणि नुकताच नरेंद्र मोदींनी ज्यांचा मन की बात मध्ये गौरव केलेला आहे ते अभिजित धोंडफळे पिढीजात मूर्तिकार आहेत, तेही पुण्याहून आपल्यासोबत आहेत. ज्येष्ठ पर्यावरणवादी परिणिता दांडेकर आपल्यासोबत आहेत आणि बरोबर आहेत अभय वर्तक, सनातन संस्थेचे प्रवक्ते आहेत. अगोदर जाऊयात परिणिता दांडेकरांकडे. परिणिता दांडेकर, नक्कीच किती महत्वाचा हा विषय आहे, पर्यावरणासाठी किती घातक आहे? अनेकदा फोटो आलेत, वेबसाईट्सवर फोटो येतात, व्हॉट्सअपवर फोटो पाठवतात, गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांपर्यंत ते पोहोचतात. सगळे हळहळतात, दुःखी होतात, असं झालं नाही पाहिजे वगैरे म्हणतात. परत पुढच्या वर्षी तेच होतं. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती करणं हे किती धोकादायक आहे पर्यावरणासाठी सुद्धा आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा? प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे खरं तर एक नैसर्गिक घटक आहे, जिप्सम पासून तो बनवलेला आहे. असं असूनही शाडूची मूर्ती किंवा मातीची मूर्ती जी काही तासातच पाण्यात विरघळते, त्याच्या कंपॅरिझन मध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती कैक महिने, कैक वर्ष पाण्यामध्ये राहतं. प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यामध्ये राहतं. आपल्याकडे दुर्दैव असं आहे की याच्यावर जास्त अभ्यास झालेला नाहीये. अगदी त्याला त्याच्यामध्ये तो किती लो टेम्परेचरवरती गरम केलेला आहे, किती वेळ, याच्यावर त्याचं विघटन अवलंबून असतं. पण असं असतानाही प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये अनेक अजून घटक आहेत. एक म्हणजे त्याच्यामुळे पाण्याचा टीडीएस वाढतो, त्याच्यामुळे पाण्याचा डिझॉल्व्ड ऑक्सिजन हा कमी होतो. त्याच्यामुळे या मूर्त्यांवरती जे केमिकल रंग असतात त्याच्यामुळे पाण्यातले हेवी मेटल्स जसं की लेड, मर्क्युरी हे कैक पट, म्हणजे भोपाळमध्ये एक अभ्यास झालाय त्याच्यामध्ये 750 पटीने त्या लेक मधला हेवी मेटल्स हे वाढले, जे माशांसाठी आणि जीवसृष्टीसाठी घातक नाही, विनाशकारी असतात. हा एक भाग आहे. दुसरा म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस जेव्हा पाण्यात त्याचं रिॲक्शन होते तेव्हा ते एक्झोथर्मिक असते, म्हणजेच ती ऊर्जा बाहेर पाण्यात देते आणि पाण्यातले जे मासे किंवा इतर जीवसृष्टी आहे ती कुठल्याही तापमान बदलाला अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे हे सगळ्याच गोष्टी ह्या आपल्या नद्यांसाठी, आपल्या तलावांसाठी ही एक मरणघंटा आहे. आणि कुठल्याही धर्मानी असं करणं, कुठल्याही धर्माच्या नावाखाली अशा गोष्टी चालू ठेवणं, त्या रेटत राहणं, हे अतिशय चुकीचं आहे. अर्थात बरोबर, कोणताही धर्म हे आपल्याला सांगणार नाही. अजून एक की ते आपल्या तलावांसाठी, नदींसाठी, समुद्रांसाठी त्या मरणघंटा आहेत, त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो हेही सांगा. असं ऐकलंय की ज्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या कारखान्यामध्ये जे लोक काम करतात, कधी कधी त्यांना जास्त काळ त्याच्या सानिध्यात राहिल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. पण तरी सुद्धा एका प्रकारे त्या नदींमध्ये येतात, तलावांमध्ये येतात, नंतर ते तिथल्या अर्थात माशांमध्ये जात असणार, समुद्रामध्ये असणार, त्यानंतर ते माशांमध्ये येतं, ते मासे काही काही ठिकाणी फिशिंग झाल्यानंतर आपल्या खाद्यपदार्थात येतात, म्हणजे ते फूड चेनमध्ये, मानवाच्या फूड चेनमध्ये सुद्धा येतात. त्यामुळं या गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या कोणत्याही मूर्ती आहेत, या अल्टिमेटली मानवाच्या शरीरावर सुद्धा परिणाम करतच असणार फूड चेनमध्ये ते आल्यानंतर.
अगदी बरोबर. आणि याच्यात प्लास्टर ऑफ पॅरिस हा एक घटक तर आहेच महत्वाचा. त्याचबरोबर त्याच्यावर जे रासायनिक रंग वापरलेले रासायनिक आहेत रंग, त्याचा exactly. तर मानवी शरीरावरती कार्सिनोजेन याच्यातच परिणाम होतो. बायो अक्युम्युलेट होत जातो. आपण आपल्या फूड चेन मधले जर शेवटचे घटक मानले तर अशा प्रकारे लेड हेवी मेटल्स आपल्या शरीरामध्ये साठत जातात आणि त्यानंतर एका कालावधीनंतर त्या बायो अक्युम्युलेशनमुळे अतिशय घातक परिणाम होतात. कॅन्सरपर्यंत हे प्रकरण जाऊ शकतं. अशी प्रकरणं जातात. प्रॉब्लेम आपल्याकडे असा आहे की आपल्याकडे याबद्दल अभ्यास होत नाहीत, या घटना जोडल्या जात नाहीत आणि वर्षानुवर्ष तुम्ही अगदी बरोबर म्हटलात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवणं सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये जिथे हरित लवादानी याच्यावर बंदी आणली होती तिथे देखील ही मूर्त्या बनवणं सुरू आहे. याच्या नद्यांमध्ये विसर्जन करताना जेव्हा कार्यकर्ते सांगतात की नदीत विसर्जन करू नका, तेव्हा धार्मिक संस्थांचे लोक त्या लोकांना टार्गेट करून धमक्या देतात. नाशिकमध्ये हे मी बघितलेलं आहे स्वतःच्या ओळाने. राईट, बरोबर. तो मुद्दा आहेच आहे, तो मुद्दा आहेच आहे. आणि सनातनचे अभय वर्तक पण आहेत यांचे आणि हिंदू जनजागृती समितीचे बरेचसे कार्यकर्ते कायम थांबलेले असतात की काही जर तरी नदीमध्ये विसर्जन करा. त्या मुद्द्यावर आपण येऊयात, पण अगोदर खातूंकडे येऊयात. खातू सर, तुम्ही एक प्रसिद्ध मूर्तिकार आहात. लालबागच्या राजापासून अगदी बहुतांश मुंबईतले सगळे महत्वाचे गणपती हे आपल्या हातून तयार होतात. एवढं त्यात पोट तिडकीनं सांगतात आणि ह्या काही पहिल्यांदा नाहीयेत. अनेकदा सांगितलं गेलं की नका असं करू, प्लॅस्टर ऑफ पॅरिस असा परिणाम होतो. असं असून सुद्धा का मूर्तिकार सर्रासपणे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच वापरतात? काय याच्यामध्ये खर्च, कारण याच्यामध्ये मोल्ड तयार करता येतो, खूप साऱ्या मूर्तिमं तयार होतात, पैसे वाचतात, हा एकमेव मुद्दा आहे का आपण जाणून बुजून धोकादायक मार्ग अवलंबतो? कसं आहे की मग तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु शेवटी कसं आहे की व्यवसाय राष्ट्रपती हे निश्चितच धोकादायक आहे म्हणतात. माझाही त्या गोष्टीचा विरोध पूर्वीपासून आहे, आज नव्हे, गेली 20 वर्षी मी या गोष्टीचा विरोध करतोय. परंतु परिस्थिती आहे की त्यावेळेला मूर्ती जेव्हा आपण मागणी असते मंडळांची, आम्ही मंडळांना सांगतो शेवटी पण मातीच्या मूर्ती बनवणं, शाडू मातीची मूर्ती बनवणं ही एक 3 ते 4 फुटापर्यंत शक्य आहे. मुंबईतला जो उत्सव आहे हा मोठ्या मूर्तींमुळेच ओळखला जातो, गणपती मूर्तींचा. त्यामुळे ती ओळख मिटवता येत आणि कोणी ती ओळख संपवायला मागणारही नाही. त्या नाईलाज शेवटी आमचा मूर्तिकार जे असलो. म्हणजे तुमचं असं म्हणणं की शाडूच्या मूर्ती जर केल्या तर त्या मोठ्या भव्य होणार नाही? शक्यच नाही. बरं, कारण जास्तीत त्या मूर्तीला लिमिट आहे 3 ते 4 फुटापर्यंत. आणि मुंबईची ओळख आहे किंवा महाराष्ट्रातली बहुतांश भागातली ती मोठ्या मूर्तींची आहे. मुंबई म्हणजे मोठी मूर्ती ओळखली जाते, त्यामुळे ते अशक्य आहे मातीमध्ये बनवणं. पण केवळ भव्यता, सौंदर्यशास्त्र आपण म्हणतो, केवळ भव्यता हाच मूर्तीच्या सौंदर्याचा निकष असू शकतो का? छोटी 3 ते 4 फुटांपूर्वीची तुम्ही म्हणता आहात, अर्थात मुंबईचा महोत्सव त्याच्यामुळे ओळखला जातो, पण 3 ते 4 फुटांच्या मूर्तीमध्ये सुद्धा छान खातू सरांच्या सगळ्या बोटांमधली जादू 3 ते 4 फुटांच्या मूर्तीमध्ये उतरू शकत नाही. आम्हाला हे पटू शकत नाही खातू सर. नाही, निश्चितच मी म्हटलं तुम्हाला की माझं गेली 20 वर्षे, मी आज नव्हे, गेली 20 वर्षे मी ते मानतोय की मोठ्या मूर्त्या नका करू. छोट्या, पण शेवटी मुंबईतली ओळख जे म्हटलं मग म्हटल्याप्रमाणे ही मोठ्या मूर्तींसाठीच आहे. 3 ते 4 फुटाच्या मूर्त्या हल्ली घरीही बसवल्या जातात. कोणाचा हट्ट असतो? हा तुमचा हट्ट असतो, मंडळांचा हट्ट असतो, बघायला येणाऱ्या भाविकांचा हट्ट असतो? नाही, हा हट्ट असतो मंडळांचा. मूर्ती जेव्हा आमच्याकडे ऑर्डर द्यायला येतात तेव्हा त्याची मागणी मुळातच 20 फूट 25 फूट अशी असते. आणि शेवटी नाही, म्हणजे जरी नाही मनाला पटलं तरी नाईलाज म्हणून ते आम्हाला स्वीकारावं लागतं. कारण शेवटी व्यवसायामुळे नाईलाज आम्हाला त्या मूर्त्या बनवाव्या लागतात. त्याला पर्याय काहीच आमच्याकडे नाही आहे. माझा स्वतःचा गोष्टीला विरोध आहे की मग शाडूच्या मूर्ती असाव्यात, प्लास्टर मूर्ती नसाव्यात. त्यामुळे त्याला पर्याय आमच्याकडे काहीच नाही आहे, एक व्यवसाय दृष्टिकोनातून. म्हणजे शाडूच्या मूर्तींबद्दल खातू सर असं म्हणतात की त्यांचा स्वतःचा विरोध आहे, पण पर्याय नसतो. पण प्रश्न हा पडतो की मग आपण मोठ्या मूर्ती ज्या आहेत त्या जाऊन प्रत्येक वेळेस हट्टाने समुद्रामध्ये किंवा त्यांचं विसर्जन काय करतो? पुण्यामध्ये ज्या मोठ्या मूर्ती आहेत या कुठल्याही मोठ्या मूर्तीचं विसर्जन होत नाही, छोट्या मूर्तीचं विसर्जन होतं. अशा प्रकारचा निर्णय हा मुंबईमध्ये होऊ शकतो का? आणि परिणामी समुद्रावर जे नंतर आपल्याला मूर्तींचे जे सगळे ढिगारे दिसतात ते टाळता येऊ शकते. सगळ्या बहुतांश मोठ्या मूर्ती असतात. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? निश्चितच मी आता म्हटलं, तुमचं म्हणणं बरं, पुण्यामध्ये त्या मूर्ती विसर्जन होत नाहीत. एक त्यांची काय म्हणतात, एक पूजा अर्चेकडून पुन्हा ती मूर्ती बरोबर, त्यांची मिरवणूक काढली जाते. जे सगळं व्हायला पाहिजे अगदी ते तुम्हाला काय नाचता येतं, मिरवणूक काढता येतात, ढोल ताशे करता येतात. फक्त ती मूर्ती नंतर परत ठेवली जाते आणि वर्षभर तिची व्यवस्थित पूजा होते. अगदी बरोबर आहे. पण कसं आहे की पुण्यामध्ये जे ह्या ज्या प्रथा आहेत ह्या पूर्वी पुणे डेव्हलप होण्यापूर्वी त्यांच्या जागा मुबलक होत्या. त्या जागा त्यांना तिथे अवेलेबल आहेत की ते वरच्या बाजूने मूर्ती ठेवू शकतात. मुंबईत माणसाला उभं राहायला जागा नाहीये, तर मूर्ती ठेवणं कुठे एवढ्या मोठ्या? हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. अच्छा, ठीक आहे. हा मुंबईकरांच्या विचारासाठी हा एक मुद्दा की जर पुण्यामध्ये असं होऊ शकतं आणि आपण पर्यावरणाच्या किंवा समुद्राच्या, मुंबईचे समुद्र किनारे जे मुंबईच्या सौंदर्यामध्ये भरच टाकतात,
जितके मुंबईचा गणेशोत्सव आणि मोठ्या मूर्ती सगळ्यांच्या जवळच्या आहेत, आकर्षणाचा भाग आहे, तितकेच मुंबईच्या चौपाटी आणि समुद्र सुद्धा आकर्षणाचा भाग आहे. तेव्हा असा काही नवीन प्रघात आपण पाडू शकतो का, हा मुंबईकर सगळ्या मंडळाचे कार्यकर्ते आणि मुंबईकरांच्या चर्चेसाठी, की पुण्यासारख्या आपण मोठ्या मूर्तींचं जर विसर्जन नाही केलं तर काय होऊ शकतं. आपण अभिजितकडे जाऊया. अभिजित ढोंडेफळे. अभिजित, तुम्ही म्हणजे पिढीजात तुमचा हा व्यवसाय आहे, अनेक वर्ष तुम्ही शाडूच्या मूर्ती करतात. जे खातू सरांनी म्हटलं की त्यांचे हात बांधलेले असतात, त्यांना शेवटी भाविकांचं, मंडळांचं, या सगळ्यांच्या भावना पाळाव्या लागतात आणि म्हणून ते करतात. वास्तविक त्यांचा विरोध आहे. पण याला काही पर्याय, याला काही छेद देता येऊ शकतो का, आणि शाडूच्या मूर्तींचा वापर कसा काय आपण वाढवू शकतो पर्यावरणाच्या रक्षणासाठी? अभिजित. निश्चितच हा आपण करू शकतो, कारण हे आमचं आता 75वं वर्ष आहे. तिसरी पिढी ह्याच्यामध्ये काम करते आहे. उत्तम. आणि मला अतिशय अभिमानाने आणि आनंदाने असं सांगावं असं वाटतंय की गेल्या 75 वर्षात आमच्याकडे एकही प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती झालेली नाही. आणि मला अजूनही आठवतंय की आम्ही लहान असताना माझे वडील यांच्याबरोबर माझी चर्चा व्हायची आणि त्यावेळेस बाबा असं म्हणायचे की ही लोक इतकं प्लॅस्टर ऑफ पॅरिस आता पाण्यामध्ये टाकताहेत, पुढे याचा निश्चित प्रॉब्लेम होणार आहे, जो आता होतो. कुठेतरी पर्यावरणाला याचा धोका हा पुढे उद्भवणार आहे. आणि ते आता खरं होताना दिसतं आहे. आणि त्यावेळेस अनेक लोक माझ्या वडिलांना, माझ्या आजोबांना सांगत असायचे की तुम्ही एकटे या शाडू माती किंवा पर्यावरणपूरक मूर्त्या तुम्ही सांगता आहात, पण तुम्ही एकटे किती याला पुरणार आहात? तुम्ही का नाही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या करत? कशाला तुम्ही तुमचा व्यवसाय बांधून ठेवता आहात? पण हे न करता गेले 75 वर्ष हे मात्र आम्ही निष्ठेनी पुढे आतापर्यंत जात राहिलो. आणि तुमचा कुठेही याला अनुभव problem काय नाही पण आला. अभिजित, जसं कारण खातू म्हणाले की त्यावेळेस त्यांच्याकडे मग सगळे बाबांनी येतात, मंडळांसमोर पर्याय मुंबईच्या ठेवले. मूर्ती मोठ्या असतात, तुम्हाला मोठ्याच मूर्ती कराव्या लागतील. तुमचा अनुभव काय आहे? 75 वर्ष तुमच्या घरामध्ये ही कला आहे, तुमचा अनुभव काय आहे? हा, ऐकतील म्हणजे जर समजावून सगळ्यांना प्रत्येकाला सांगितलं की नाही मोठ्या मूर्तींचा हट्ट धरू नका, एक आपण खूप शाडूच्या वेगळा करूयात, अनुभव आहे. मातीच्या करूयात, तर लोक ऐकतात का? हो, नक्की ऐकतात. कारण हा अनुभव आहे आणि कित्येक मंडळांना मला अजूनही आठवते आणि मी सुद्धा अनेक मंडळांशी चर्चा करतो. 2-2, 3-3 वेळा त्यांना पटवून सांगितलं की जर आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिस न वापरता तुम्हाला थोडी मोठी करायची आहे ना, तर आपण मग पेपर पल्पचा उपयोग करता येईल. कागदाचा लगदा जो असतो त्याच्यापासून मूर्त्या सुंदर होऊ शकतात. बरोबर. आणि आपल्याकडे पुण्यामध्ये आपण बघतो आहोत की जवळपास 125 वर्षाच्या मूर्त्या अजूनही चांगल्या स्थितीत आहेत. माझ्या आजोबांनी बनवलेली पांगुळाळीची मूर्ती आहे, 5 फुटाची आहे ती पेपर पल्पची आहे, ती अजूनही सुस्थितीत आहे. आणि माझं जर चुकत आणि नसेल अशा तर जी अनेक पहिली मूर्त्या आहे पुण्यामध्ये भाऊ आपण रंगारेंच्या दिलेल्या आहेत, ज्या गणपतीची अजूनही मूर्ती जी अतिशय आहे ती सुद्धा उत्तम अशीच आहे. कंडिशनमध्ये आहेत. अगदी बरोबर. आणि ती छोटी आहे. आता सिद्धिविनायक आपलं सगळ्यांचं जे आदराचं स्थान आहे किंवा सिद्धिविनायक आपण आपलं ते दैवत आहे, तर त्याची मूर्ती किती मोठी आहे. किंवा दगडूशेठ हलवाई पुण्यामध्ये सगळ्यांचं दैवत आहे, ती मूर्ती किती मोठी आहे, 4.5 फूट आहे. काही हरकत नाही. जर मूर्तीचा आकार हाच जर एक क्रायटेरिया असेल तर छोट्या आकारातली मूर्ती सुद्धा अतिशय आकर्षक आणि ती सगळ्यांच्या भावनांना साथ देणारी अशी होऊ शकते. फक्त करायला मात्र पाहिजे. अर्थात. आणि अजून पण एक मुद्दा की आता खातू झाले किंवा तुम्ही झालात, तुम्ही एक निवडक मूर्ती करणारे आणि कलाकार म्हणून प्रसिद्ध आहात, पण बाकी ठिकाणी जे घराघरामध्ये येतात, पेणहून खूप साऱ्या मूर्त्या येतात आणि ठिकठिकाणी गणपतींचे अक्षरशः मूर्त्या करण्याचे कारखाने असतात, ह्या सगळ्या लोकांपर्यंत जाऊन हे कसं पोहोचवायचं? कारण ते तरी अर्थात पैशाचा विचार करत असणार की शाडूची मूर्ती बनवायला जास्त पैसे लागतात, जास्त कष्ट लागतात, इथं मोल्ड केले, कमी पैशामध्ये जास्त मूर्ती झाल्या, जास्त पैसे मिळाले. या व्यवसायावर फिल्टर्स कसे लावायचे? हा, ह्याच्यामध्ये कसं आहे, जोपर्यंत आपण जनजागृती करत नाही, जोपर्यंत आपण एंड रिझल्ट पर्यंत पोहोचत नाही, म्हणजे जे लोक गणपती घेऊन येतात त्यांच्यापर्यंतच जोपर्यंत आपण पोहोचू शकत नाही तोपर्यंत हे होणं अवघड दिसते. त्यामुळे काय झालं, एक 12-13 वर्षापूर्वी मी असा विचार केला की जर ही चळवळ रुजवायची असेल तर आपल्याला मुलांकडे याचं शिक्षणाचा होरा वळवायला लागेल. त्यामुळे मी शाडूच्या मातीच्या गणपतीचे वर्कशॉप्स घ्यायला चालू केलं. गुड. कारण एक व्यक्ती शाडूच्या अशी किती मूर्त्या बनवू शकेल? 200-300, त्याच्यापेक्षा जास्ती नाही बनवू शकणार ना. पण हे जर चळवळ फोफवायची असेल, जास्ती लोकांपर्यंत हा संदेश जर पोचवायचा असेल, तर ही जी पुढची पिढी आहे त्यांच्यापर्यंत ही कला गेली पाहिजे. आणि म्हणून ही एक अशी संकल्पना मांडली की का असं नको की आपला गणपती जर आपल्या हाताने आपण केला, मातीचा केला, शाडू मातीचा, जर तो अवेलेबल असेल रेडीली तर तिथून जाऊन आपण आणू शकतो. पण जर आता ते बनवणारं कोणी आसपास नसेल तर आपण आपल्या हाताने केलेली मूर्ती
एक्झॅक्टली ही चळवळ व्हायला पाहिजे आणि आपण आपल्या हाताने त्याच्यामध्ये केलेली पूर्ण भावना मूर्ती ओतल्या आणि मग गेलेल्या जर ती असतील, मातीची जेव्हा असेल, अशी चिकण मूर्ती मातीची आपण असेल, आपल्या शाडूची घरात असेल, स्थापन करू. तर ते उलट ठिकठिकाणी होईल. मग प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचा धंदा आणि कारखाने उभे करावे लागणार नाही. माझा विशेषमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक घ्यायची, पण आपली ही जी चर्चा आहे सुरू ठेवणार आहोत. पण अगोदर एक ब्रेक घेऊया. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. माझा विशेषमध्ये ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत की आपल्या गणेश विसर्जन आहे हे पर्यावरणपूरक होऊ शकेल का, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी येऊ शकेल का, काय करता येऊ शकेल, आपण चर्चा करतो. अभयवर्तक, माझ्या मते कायम आपण वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये धर्मशास्त्र आणि या सगळ्या गोष्टी आणत असतात. जर चुकत नसेल तर किंबहुना हेच अपेक्षित होतं गणपती उत्सवामध्ये. सार्वजनिक गणेशोत्सव होण्या अगोदर आणि नंतर त्याचे वेगवेगळे व्यवसाय नंतर होण्यामध्ये त्याच्याही अगोदर आपण स्वतः घरी मातीची मूर्ती करणं आणि तिची प्रतिष्ठापना करणं हेच अपेक्षित होतं. नाही, तुम्ही एक चांगला चर्चासत्राला तुम्ही हे दिलेली आहे, वाव दिलेला आहे. मला असं वाटतं की आज सांगितलेलं आहे की नदी काठची किंवा जी अवेलेबल असेल ती माती आणायची. हा, तर म्हणजे मी पण ते म्हणतात ते अभिजितजी त्यांच्याशी मताशी सहमत आहे. ती घरी स्थापना करायची. ठीक आहे अभिजित, मी येतो तुमच्याकडे, बोला बरं. अभिजितजी, अगदी तुम्ही सांगताय ते अगदी बरोबर आहे की मूळ धर्मशास्त्रामध्ये असंच म्हटलेलं आहे की भाद्रपद शुद्ध चतुर्थीला नदीच्या काठावरची माती आणायची, त्याची हाताने गणपती बनवायचा, तो हातावरतीच ठेवायचा, त्याच ठिकाणी त्याची प्राणप्रतिष्ठा करायची, सिद्धिविनायकाची प्राणप्रतिष्ठा करायची आणि त्याच ठिकाणी तो विसर्जन करायचा. हे मूळ व्रत आहे, गणेश व्रत. पण माणूस हा उत्सवप्रिय होता. सुरुवातीला मग तो 1.5 दिवस झाला, पुढे 3 दिवस, 7 दिवस, 11 दिवस वगैरे पुढे सुरू झालं. परंतु लक्षात घेता आज जे काही आज आपण स्वरूप बघतोय त्याचं गांभीर्य आपल्या सगळ्यांनाच लक्षात येत आहे. एक गोष्ट तुम्ही मला म्हटलं की बदल होईल का, तर बदल निश्चितपणे होऊ शकतो जर समाजामधल्या विविध शक्ती आहेत. पॅरिसच्या मूर्त्यांच्या वापराबद्दलची भूमिका काय आहे? हा, माझं म्हणणं आहे की आमची म्हणणं असं आहे की बाबा ती मूर्ती ही शाडूच्या मातीची असली पाहिजे, हे धर्मशास्त्र सांगतं. कारण मुळात धर्मशास्त्रामध्ये ती मूर्ती सांगितलेली आहे की पार्वती म्हणजे पुराणामधली जी कथा आहे ती पार्वतीने तिच्या मळापासून गणपती बनवला आणि आपल्या ज्या धर्मशास्त्रीय ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की मातीपासून म्हणजे विरोध आहे. आणि नुसता विरोध असं नाहीये, त्या विरोधा म्हणण्यापेक्षा आम्ही ती जनजागृती केवळ म्हणजे लोकांना जाऊन सांगतो इथपर्यंत मर्यादित नाही, तर आम्ही गणेश कला केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत 50,000 शाडूच्या मूर्ती आम्ही घराघरामध्ये पोहोचवलेल्या आहेत आणि यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आम्ही चळवळ राबवतोय. कारण आम्हाला माहिती आहे की ह्याच्यामध्ये बदल घडवायचा आहे आणि आमचं म्हणणं एक समाजाला एकच आव्हान आहे की आपण घरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपतीची मूर्ती आणतो, ती काही केवळ त्या मातीची मूर्ती नाही, पण त्याच्यामध्ये गणेशाचं तत्व आहे. आणि तर गणेशाचं तत्व जर आपल्याला एक आकडेवारी अशी सांगते की मुंबईमध्ये या 10 दिवसामध्ये 5 ते 15 तारखेपर्यंत जवळपास ज्या वेगळ्या वेगळ्या दिवशी विसर्जन झालं, हा आकडा जवळपास 3.5 लाखांपर्यंत आहे आणि याच्यामध्ये 80% मूर्ती महाराष्ट्रभरातल्या या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असतात. नंतर पुण्यामध्ये हा आकडा जवळपास 3 लाखांच्या घरात आहे, यातल्या 2.25 लाखाच्या आसपास या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्याच मूर्ती असतात. म्हणजे मुठा नदीमध्ये थोडीशी उपाययोजना काय करू शकतो, मुठा नदीमध्ये गेलेल्या मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या, इथे अरबी समुद्रामध्ये गेलेल्या सगळ्या मूर्ती ज्या आहेत त्याही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या. असं जर असेल, एवढी जर आकडेवारी संख्या असेल तर तोपर्यंत काय करावं असं आपलं म्हणणं आहे की 2.5 लाख लोक जोपर्यंत घरामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणतायत, अडीच इथे आपले 5 लाख लोक झाले पुणे आणि मुंबई मिळून, एवढ्या मूर्ती जोपर्यंत घरात येत आहेत तोपर्यंत या मूर्तींचं काय करावं असं आपलं म्हणणं आहे. नाही मयुरेशजी, माझं म्हणणं एवढंच आहे की यंदा गणेश मूर्ती या विसर्जन होतील, काही झालेल्या आहेत, तर आता आपण ही मोहीम अर्धवट नको सोडूया. कारण खऱ्या अर्थाने जर प्रबोधन करायचं असेल ना तर खूप अगोदरपासून उद्या अनंत चतुर्दशीला माझं म्हणणं पूर्ण होऊ द्या. मी तुम्हाला प्रश्न माझं म्हणणं अगदी पूर्ण होऊ द्या की आता शेवटी गणेश मूर्ती आज लोकांनी घरामध्ये आणलेल्या आहेत, त्यांची एक भावना आहे. ह्या क्षणाला आम्ही थांबवू शकतो का, तर कोणी थांबवू शकतो? तुम्ही काय सांगाल, या ज्या आता उरलेल्या मूर्ती आहेत या अशा प्रकारे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या समुद्रामध्ये नदीमध्ये जाऊ नयेत, ज्या उद्या बहुतांश होणार आहेत जवळपास 80%, यांचं काय करावं असं आपलं म्हणणं आहे. प्रायोगिक स्तरावरती जर बघायला गेला तर आज तुम्ही थांबवू शकत नाही, वास्तविकता आहे. दुसरी गोष्ट, आज माझं बहुतांशांचं परिणित दांडेकरांचं असं म्हणणं आहे आणि बहुतांशांचं इथं मला वाटतं सुद्धा आणि त्याचबरोबर अभिजितचं सुद्धा हेच म्हणणं असेल की या मूर्ती ज्या आहेत त्या समुद्रात नदीत न जाता ज्या उद्या होणार आहेत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या, ज्या ऑलरेडी आणलेल्या आहेत
प्रतिष्ठापना झालेली आहे त्यांचं विसर्जन हे नद्यांमध्ये समुद्रामध्ये न होता या कृत्रिम तलावामध्ये व्हावं, जेणेकरून ते पाण्यामध्ये जाणार नाही, नैसर्गिक प्रवाहामध्ये जाणार नाही. आपलं याच्यावर म्हणणं काय? अगदी एकदम उत्कृष्ट तुम्ही सांगितलं की तुम्ही माझ्याबरोबर या ठिकाणी ज्या ठिकाणी दादर चौपाटीला असेल किंवा अन्य चौपाटीवरती कृत्रिम तलाव आहेत तर तिथे जाऊन काय परिस्थिती आहे माहिती आहे. तिथे एक मोठा खड्डा खणलेला असतो, त्याच्यामध्ये प्लास्टिक टाकलेलं असतं, पाणी साठवलेलं असतं. तुम्हाला आल्यानंतर सांगतात की कृत्रिम तलावामध्ये मूर्ती विसर्जित करा. तुमच्या हातातली मूर्ती घेतात, त्या तलावामध्ये विसर्जित करतात. तुम्ही घरी गेलात की ते सगळं पाणी तिथेच समुद्रामध्ये सोडून दिलं जातं आणि त्या मूर्ती घेऊन ऐकून घ्या, त्या मूर्ती ऐकून घ्या, चूकच. आपण त्याबद्दल बीएमसी असेल, पुण्यामध्ये पुणे महानगरपालिका असेल, त्यांच्यावर आपण प्रश्न विचारूया, पण कृत्रिम तलावामध्ये त्या जाव्यात अशी भूमिका आपण का नाही घेत? माझं म्हणणं आहे त्या मूर्तीनंतर त्या तुम्ही काय करता की ज्या विहिरी आहेत त्या बुजवायला वापरता, त्या मूर्ती खोल समुद्रामध्ये नेऊन सोडता. तुम्हाला सांगतो कृत्रिम तलाव नावाचं एक रॅकेट चालवलं नावाखाली या कृत्रिम तलावासाठी कोट्यवधी रुपयांचं बजेट निर्माण होतं आणि ह्या इको फ्रेंडलीच्या नावाखाली लोकांची फसवणूक होती. कृत्रिम तलाव जर महापालिकांतर्फे व्हायचं असेल तर त्याचं बजेट सँक्शन केलंच जावं लागलं. परिणिता दांडेकर बोला. त्यांचं असं म्हणणं आहे की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरू नका, पण जाऊन नद्यांमध्ये पण आणि समुद्रामध्ये विसर्जन करा. अगदी हे असंच म्हणणं राहिलेलं आहे धार्मिक गटांचं राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशमध्ये. आणि ज्यामुळे हरित लवादाचा हा जो नियम होता की शाडूच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचं विसर्जन नद्या नाल्यांमध्ये करू नका, ते अजूनही इम्प्लिमेंट होत नाहीये. खरं तर धार्मिक गटांनी, जर तुम्हाला असं वाटतं की समुद्रामध्ये खड्डा करतात आणि रॅकेट आहे, हे आहे, ते आहे, धार्मिक गटांनी जबाबदारी घ्यावी ना. धार्मिक गटांनी महापालिकांना प्रश्न विचारत, माहितीच्या अधिकाराचा वापर करावा. आणि तुम्हाला सांगते, कसलं तुम्ही म्हणताय वाहती नदी, पुण्यामध्ये जी वाहती नदी आहे तिथे 80% सुवेज वाहत आहे तुमचं. अशा सुवेज मध्ये धार्मिक गटांना आपल्या मूर्त्या टाकणं हे बरोबर वाटतं, पण निर्माल्याच्या कलशामध्ये टाकतात तेव्हा ते म्हणतात की विहीर बुजवायला वापरतात, लँडफिलमध्ये जाते ती मूर्ती, त्याच्याऐवजी ती नदीमध्ये जी जाते ती गटारात जाते. आता ते तुम्हाला मान्य आहे, त्या ठिकाणी जाऊन विसर्जन करा ना. गावाला जाताना आपण 50 किलोमीटर लांब जातो तर अजून 5 किलोमीटर पुढे जाऊ शकत नाही. त्याच्याबद्दल तुम्हाला जर मला नाही, निर्माल्य कलशांबद्दल मला एक गोष्ट तुमचं आश्चर्य वाटतं की पर्यावरणवाद हा अगदी मान्य आहे, या पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे, पण तुम्ही जाताना एसी गाडीमधनं फिरता, तिथे तुम्ही असं विचार करत नाही की एसी बंद करावा. अभय वर्तक आपला आर्ग्युमेंट चुकीच्या दृष्टीने चाललाय. पर्यावरणवाद येत नाही का? अभय वर्तक आपला आर्ग्युमेंट चुकीच्या दृष्टीने चाललाय. आपण एका बाजूला म्हणतात की पीओपी, एक मिनिट, तुम्ही कुठलंही आर्ग्युमेंट बदलू शकाल. बरोबर, आपण येतो. अभय वर्तक, तुम्ही एका ठिकाणी म्हणतात की प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरू नका, त्याच्यामुळे पर्यावरणाला हानी होते, असं धर्मशास्त्रात सांगितलेलं नाहीये आणि म्हणून टाकू नका. आणि वरती पुढे म्हणता की पुण्यामध्ये, शहरामध्ये जिथं नदी व्यवस्थित नाहीये, गढूळ आहे, दूषित आहे, तर 4 किलोमीटर पुढे जावा, तिथं नदी स्वच्छ आहे आणि तिथं मूर्ती विसर्जित करा. म्हणजे एका बाजूला तुम्ही म्हणतात की त्याच्यामुळे पीओपीमुळे प्रदूषणही होतं आणि दुसरीकडे म्हणतात जिथं व्यवस्थित नदी आहे, जिथं गावामध्ये चांगली आहे, तिथे जाऊन पीओपीच्या मूर्ती विसर्जित करा. हे दोन्ही आपली विधानं ही परस्पर विरोधी आहेत. नाही, मला तुम्ही सांगा की तुमच्या मते आता काय करायला पाहिजे? त्या कृत्रिम तलावामध्ये पीओपीनी लोकांनी मूर्ती विसर्जित केल्या, पुढे त्या मूर्तींचं काय करणार सांगा मला. नाही, त्याच्याबद्दल तुमची शंका असेल ते सांगा ना. ते प्रश्न महापालिकेने विचारले गेले पाहिजे. नाशिकमध्ये, महापालिकेने विचारले गेले पाहिजे. नाही, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये त्या कृत्रिम तलावामधनं मूर्ती बाहेर काढल्या जातात, कचऱ्याच्या डेपोच्या गाडीमध्ये टाकल्या जातात, बाहेर जाऊन डंप केल्या जातात. लोकांना जर हा आमची भावना आहे, गणपती हा म्हणजे काही त्या ठिकाणी दगड नाही आहे, या ठिकाणी हिंदूंची भावना आहे. लक्षात घ्या, या भावनेचा जर तुम्हाला आदर करायचा नसेल, हे जगच भावनेवरती आधारलेलं आहे. आणि जर खऱ्या अर्थाने परिवर्तन करायचं असेल तर मला असं वाटतं की आज याच्यावरती वाद घालण्यापेक्षा आपण पुढच्या वर्षीची तयारी आजपासून सुरू करूया. आपण प्रबोधनाला सुरुवात करूया. आपण एक दिवस या देशामध्ये निश्चितपणे असं आणूया की प्रत्येक घरामध्ये शाडूच्या मातीची मूर्ती असेल. बरोबर. मला या ठिकाणी अभिजितजीने फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही मगाशी पेपर पल्पचा उल्लेख केला. पेपर पल्प वरती याच्या अगोदर अभ्यास झालेला आहे. पेपर पल्प जर पाण्यामध्ये विरघळला तर त्याच्यामध्ये असलेली शाई, त्याच्यामधलं झिंक हे पाण्यामध्ये मिसळतं, मिथेन वायू उत्सर्जित होतो आणि याच्यामुळे भयंकर परिणाम त्या पाण्यावर होतात. त्यामुळे पेपर पल्पला तुम्ही समर्थन करू नका. माझं म्हणणं असं आहे की याचा तज्ञांकडून अभ्यास करून घ्या. मी काही त्याच्यातला तज्ञ नाही, याच्यावरती अभ्यास करा. अभय वर्तक, अभिजित धोंडेफळे यातले तज्ञ आहेत, म्हणूनच त्यांना बोललेलं आहे. काल आपण याच विषयावर इथं बोलत होतात
त्यावेळेस बकरी ईदचा विषय होता, त्यावेळेस आपण असं म्हटलं की त्या ज्यावेळेस असं म्हणत होते नवाब मलिक किंवा वारिस पठाण की त्या भावनांचा प्रश्न आहे, त्यांच्या धर्मातला प्रश्न आहे, वर्षानुवर्ष आलेली आपण परंपरा बदलूया आहे, ना. त्या आमच्या भावना आहेत, त्यावेळेस आपण त्यांच्याकडनं बदलाची अपेक्षा व्यक्त नाही, केली आजही आणि आम्ही आज म्हणतो. सुद्धा की त्या मूर्ती या व्यवस्थित पाण्यामध्ये नैसर्गिक प्रवाहामध्ये जाऊ नयेत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या माझा- असं माझा म्हणताय, एक त्यावेळेस मुद्दा तुम्ही आहे आमच्या वेगळाच. भावना दुखवतायत असं म्हणतायत. म्हणजे आपण- काल एक आपली भूमिका, आज एक वेगळी भूमिका, माझं म्हणणं अशी आजही- परंपरांच्या आजही बाबतीत आपण सरसकट बदलूया. भूमिका नाही, घेता बघा, येणार नाही. वर्तकजी. माझं म्हणणं आहे, आपण जाऊयात अभिजितकडे. मयुरेश, अभिजित याच्यात मला तज्ञ. एवढंच मी म्हणायचं येतो, की मी आपणही येतो. बदलूया. मयुरेश, आम्ही येतो. बदलायला हो, तयार बरोबर आहोत. आहे. नाही, आम्ही तुम्ही- 4 पावलं तुम्ही नाही, 10 पावलं मागे येऊ. तुम्ही बदलला प्रश्न इथं- असा नाहीये की प्रश्न आहे की बदलाबद्दल कोणाचाही नाही, नकार तुमची नाहीये. आम्ही विरोधी- म्हणतो डीजे मध्ये बद्दल पण आमचा बदल आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये बदल असला पाहिजे, मग याच्याबद्दल केवळ आमचं कुठेही दुमत मग नाही. केवळ कृत्रिम तलावाबाबत का तुमचं दुमत असावं? ती व्यवस्था जी आहे महापालिकांची व्यवस्था सुधारता येईल, त्याच्याबद्दल महापालिकांकडे आपल्याला प्रश्न त्यांना विचारता येतील, त्यांना धारेवर धरता येईल. ते न करता ते जोपर्यंत सुधारत नाहीत तोपर्यंत आम्ही पाण्यातच तिथं अगदी, टाकणार अगदी. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या अगदी बरोबर. अशी भूमिका कदापि घेता येणार नाही. खातूंना काही बोलायचंय बोला खातू, मग मी येतो अभिजित तुमच्याकडे बोला. मगापासून एकच विषय चाललेला आहे की अगदी. मातीच्या मूर्त्या म्हणजे शाडू मातीच्या मूर्त्या बनवणं वगैरे हा जो प्रकार आहे, निश्चितच मग स्तुत्य आहे तो प्रकार तो. परंतु विषय म्हणून चालला की ते पुणे चाललंय, पुणे आणि मुंबईच्या वातावरणात बराच फरक आहे. हरकत नाही, बोला निश्चित बोला, दुसरी गोष्ट मुंबईबद्दल महत्वाची, बोला. शाडूमाती जे म्हणतायत, मुळात ती शाडूमाती आहे का जी आपण वापरतो ती? बर शाडूमाती मुळात ज्याला ती म्हणतात की शेतामध्ये 4-5 फूट खणल्यानंतर जी माती चिकट माती लागते अच्छा. ती शाडू माती. ती जर आपण माती वापरली मूर्ती बनवण्यासाठी तर सगळी शेतं खणावी लागतील, मग त्या शेतात पिकवायचं काय? पण शेवटी आपण जी आता माती वापरतो ती मोल्ड माती आहे, ती जी बॉयलरसाठी वापरली जाते, त्याचा आपण उपयोग तो मूर्ती बनवण्यासाठी करतो. पण ती जास्त घातक आहे प्लास्टरपेक्षा तुलनात्मक दृष्ट्या बघितलं तर. अच्छा बर समजलं की नाही? मग हा प्रकार तुम्ही आणि शेवटी आपण आता विषय चालला आता एक मिनिट आता नाही, तो मी विषय तुम्हाला तेच चाललाय विचारतो की अजून कुठलं मटेरियल वापरता येईल की जे हानिकारक नाही, नाही. नाही. पेपर मेशचा उल्लेख केला अभिजितने, त्याच्याबद्दल पण तुमचं त्याला हे म्हणणं काय? दिलेलं आहे ना. नाही सांगतो मला की आता पण जो विषय चालला अभिजित पण जे म्हणाल ते 3 ते 4 फुटापर्यंत मूर्ती योग्य आहे. त्या माती पण मोठ्या मूर्त्या काय करणार तुम्ही? मुंबईच्या मोठ्या मूर्त्यांचं 5 फुटावरती मूर्ती, आता यावर्षी मी रत्नागिरीची मूर्ती बनवली होती, 5 फुटाची मूर्ती बनवली. ती मूर्ती माझ्या वर्कशॉप पासून पण चेंबूर पण गेली नाही, ती खंडित झाली. मग शक्य कसं आहे ते? माती मोठी 4 फुटावरती माती मूर्ती बनवणं मुळात शक्य आहे. मुळात शक्य नाही. ठीक आहे, नाही नाही, याच्यावर मला- आपण मला सुरुवात, अभिजित- एक मिनिट मी येतो याच्यात आपण सुरुवातीलाच बोललो की हा अर्थात चर्चेसाठी सगळ्यांसमोर ठेवलेला विषय आहे मयूर, की एक आपण मुद्दा आहे मूर्तींची उंची कमी करू शकतो का? अर्थात हा एका दिवसात कोणी निर्णय घेणार निश्चित, नाही. माझंही म्हणणं तेच आहे. चर्चेसाठी आणावा लागेल. थोडा बोला, वेळ अभिजित लागेल, बोला. पण अभिजित तुम्हाला काय बोलायचं? ह्याच्यावरती आम्ही अनेक प्रयोग केले आणि असं लक्षात आलं की मी जे पेपर पल्प म्हणतो आहे ना, ह्याचं पुण्यामध्ये जो प्रयोग केला गेला की एक मूर्ती ही अनेक वर्ष राहू शकते, त्याच्यामुळे तितक्या मूर्त्या पाण्यात पडण्याचं वाचतात. हा, जर अशा मूर्त्या समजा आपल्या घरात एक देवघर असतं, तसंच आम्ही काही प्रयोग सुद्धा इथे राबवला की काही लोकांनी त्या मूर्त्या आहेत ना 5-5 वर्ष घरात ठेवल्या. हं? आणि 5 वर्षानंतर त्यांनी ते विसर्जित केलं. आता 5 वर्ष 5 मूर्त्या पाण्यात जाण्याचं वाचलं. हा एक वेगळा मुद्दा आहे. बर बर हा आणि दुसरी गोष्ट जे खातू साहेब सांगतायत ना, तर खंडित होण्यापासून वाचवण्यासाठी जर आपण मातीमध्ये असं काही पर्यावरणपूरक, म्हणजे जसं की कापूस आहे, त्यानंतर थोडंसं पेपर मेश आहे, हे जेव्हा आपण मातीमध्ये मिक्स करतो तर त्याची स्ट्रेंथ वाढते आणि त्याच्यापासून त्याला तडे जाण्यापासून आपण रोखू शकतो. याच्यावरती प्रयोग आम्ही खूप केलेले आहेत आणि अतिशय सुंदर रिझल्ट त्याचे मिळालेले आहेत. जवळपास 5.5 ते 6 फुटाची मूर्ती आमच्याकडे पूर्ण आतून पोकळ असलेली, पण ती नेण्यासाठी म्हणजे ती 10-10 वर्ष, किंबहुना इथे प्रभात प्रतिष्ठान म्हणून एक मंडळ आहे कसब्यामध्ये, त्यांनी आमच्याकडची मातीची मूर्ती 28 वर्ष ठेवलेली होती. हे रेकॉर्ड आहे आमच्याकडे, म्हणजे त्याचं प्रूफ आहे. मयुरेश, मला एक मुद्दा मांडायचा. बोला बोला परिणिता बोला, तुम्हाला काय बोलायचं? मला एक याच्यात मुद्दा मांडायचा होता की आपण आता हे सगळं आपलं जी चर्चा आहे ती धार्मिक भावनांच्या भोवती फिरतीये, की आपल्याला ते प्रवाही पाण्यातच विसर्जित करायच्या, दरवर्षी विसर्जित करायच्याच आहेत, त्या चांगल्या पाण्यातच विसर्जित करायच्या आहेत, आपल्याला निर्माल्य कुंड देखील वापरायचं नाहीये, ती सुएजमध्ये जरी मूर्ती गेली तरी चालणार आहे, पण ती लँडफिलमध्ये जायला नको. मला वाटतं हा जो हे आहे ना जंक्चर आहे, तिथे आपण काही आपल्या धार्मिक भावनांवरती प्रश्न उभे करणं हे खूप गरजेचं आहे. आता गंगेवरती 360 जलविद्युत धरणं होत आहेत. गोदावरीचं जे रामकुंड आहे ते भक्तांसाठी पूर्णपणे कॉन्क्रिटाईज करून मारलं गेलेलं आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगनी यमुना तटावरती स्वतःचा जो कार्यक्रम केला त्याच्यामध्ये यमुना फ्लडप्लेनला मारलं. हो, तर ते धार्मिक ग्रीन ट्रिब्युनल पर्यंत गटांनी प्रकरण आणि गेलं. आपल्या पूर्ण धार्मिक भावनांना, पर्यावरणाशी, कारण तेच तर नातं आहे ना खरं तर,
हो, ते अतिशय गरजेचं आहे आता याचा उल्लेख होणं आणि आपल्या पूर्ण धार्मिक भावनांना पर्यावरणाशी अलाईन होणं हे आणि कायद्याचे आणि कोर्टाचे नियम पाळणं जसं आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणणं झालं हे खूप गरजेचं आहे. तेही होताना दिसत नाहीये. याच्याबद्दल आपण सगळ्यांनी जबाबदारी घेणं हे खूप गरजेचं आहे. मी म्हणजे माझा मला काही शेवटचा मिळत की मला याच्यावरती खरंच वाद म्हणण्यापेक्षा आपण कुठेतरी सकारात्मक पुढे जाऊया. प्रबोधन केल्यानंतर लोक बदलतात. याची मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो. नंदुरबार मधील अखिल गणेशोत्सव मंडळ सगळे एकत्रित आले आणि त्यांनी शाडूच्या मातीच्या मूर्ती बसवायचा एक निश्चय केला. एवढंच नाही तर डॉल्बी सिस्टीम वरती देखील त्यांनी आम्ही लावणार नाही ही भूमिका घेतली. संभाजीनगरमध्ये त्यांनी एक गाव एक गणपती म्हणजे अनेक गणपती होतात त्याच्यातून प्रदूषण होते, एक गाव एक गणपती हे रावली. चुनाभट्टी मधली काही तरुण मुलं एकत्रित आली. त्यांनी आपल्या गणेशोत्सव मंडळामधला जुगार आणि पत्त्यांचा डाव बंद केला. आपल्या मुंबईतल्या शिवडी मार्केट असोसिएशनचं प्रबोधन केल्यानंतर त्यांनी देखील शाडूच्या मातीचं हे केलं. त्याचबरोबर गणेशोत्सव मंडळांचं मी तुम्हाला एक दोन उदाहरणं मुद्दामून अशासाठी सांगणार की आपण चर्चासत्रामध्ये कौतुक करूयात. आणि एबीपी माझावर बाप्पा माझामध्ये गेले 10 दिवस आम्ही देशातल्या राज्यातल्या गावातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या जे पर्यावरणपूरक गणपती किंवा तसे उत्सव आहेत तसे जे कार्यक्रम आहेत ते दाखवतो. हे बरोबर आहे. प्रश्न फक्त असाच आहे की प्रश्न आहे की आपण जे थोडेफार बदल करणं आवश्यक आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरणं किंवा प्रवाही पाण्यापेक्षा हे त्या नैसर्गिक स्रोतांना आम्ही तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही तुरखेड्यामध्ये गेलो. सारा प्रश्न आहे तो. अगदी आम्ही एक महिनाभरापासून ही मोहीम चालू केली. 2 महिने अगोदर केली असेल तर आम्ही 10 तुरखेड्यासारख्या दुर्गम भागामध्ये सुद्धा त्या लोकांनी बदल घडवले. तर माझं म्हणणं आहे की हे जे चर्चासत्र आज तुम्ही घेतलंय अगदी तुमचं स्तुत्य उपक्रम आहे. हे तुम्ही 2 महिने 3 महिने अगोदर पासून सुरू करा. निश्चितपणे बदल दिसतील. तुम्ही दिवाळीसाठी आतापासून प्रयत्न करा. दिवाळीमधले आपण ते करतच राहू. ती चळवळच व्हायला पाहिजे. अभिजित जसं म्हणाल तशी चळवळच ती व्हायला पाहिजे. आणि प्रश्न फक्त इतकाच आहे की ती चळवळ झाल्यानंतर सगळेजण त्याला अपेक्षित प्रतिसाद देतील का. आतापर्यंत एकंदरीत प्रतिसाद बघता जरी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरणं असेल किंवा प्रवाही पाण्यात तसे टाकण्याला असेल किंवा कृत्रिम तलावामध्ये जाऊन ते टाका असं केलेलं आव्हान असेल त्याला आतापर्यंत सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आपण अपेक्षा अशी करूयात की त्याला ती चळवळ जी आहे ती हळूहळू उभी राहील. आता विसर्जन आहे त्यामुळे विसर्जनाच्या अगोदर काय करता येईल तर आपण या ज्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आपल्याकडे आलेल्या आहेत आपण प्रतिष्ठापना केलेली आपली भावना त्याच्यासोबत आहे त्यांचं विसर्जनाच्या वेळेस काय करता येईल म्हणून आदल्या दिवशी आपण ही चर्चा करतो आहोत. अपेक्षा आहे की प्रत्येक जण उद्या धार्मिक भावनांसोबत श्रद्धेसोबतच प्रगल्भताही दाखवेल आणि योग्य त्या प्रकारे विसर्जन करण्याचा प्रत्येक जण निर्णय घेईल. अभिजित जसं म्हणाला तशी आपण त्याची लवकरात लवकर चळवळ होईल आणि घरोघरी गणपती बनतील, मातीचे गणपती बनतील, शाडूचे गणपती बनतील आणि त्या गणपतींची प्रतिष्ठापना होईल. मग प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा प्रश्नच उरणार नाही. तशी अवस्था तसा उत्सव लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये हो अशी अपेक्षा करूया. आणि सगळे आपले जे मान्यवर आहे त्या चर्चेमध्ये सहभागी झाले त्यांचे आभार मानतो. माझा विशेष मध्ये इथंच थांबतोय. तुम्ही पाहत रहा एबीपी.